हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. माय नेम इज अंकिता आंबलुसकर अँड मी तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे. सो तुमच्याकडे सिलेबस कॉपी ऑलरेडी आली असेल, तुम्ही रीड केला असेल की सिलेबसमध्ये काय काय आहे. सो आपला फर्स्ट युनिट आहे नंबर सिस्टीम. त्यामध्ये आपण शिकणार आहोत की ॲनालॉग सिस्टीम म्हणजे काय, डिजिटल सिस्टीम काय आहे, नंबरिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत, पुन्हा ऑक्टल सिस्टीम्स कोणत्या आहेत, हेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे काय, आणि कन्व्हर्जेशन करायचं आहे आपल्याला वन नंबर सिस्टीम टू द अनदर फ्लोटिंग पॉईंट नंबर. म्हणजे आपल्याला या सिलेबसमध्ये होल तुमची नंबरिंग सिस्टीम आहे, जे वेगवेगळे नंबरिंग काउंटिंग्स आहेत त्याचे कन्व्हर्जेशन आहे, ते आपल्याला या या चॅप्टरमध्ये किंवा या युनिटमध्ये कंप्लीट करायचं आहे. सो in a modern world, the electronics in terms of digital is generally associated with the computer. This is because of term digital is derived from the way of computer perform the operations by counting digits. For many years, the main application of the digital electronics was only in a computer system, but today's digital electronics is used to many other applications such as TVs, military system, medical equipment, communication system, industrial process controls and the consumer electronics. सो सध्याच्या जगात डिजिटल हा वर्ड सगळीकडे यूज केला जातो आहे. सध्या खूप ठिकाणी डिजिटलाइज केलेलं आहेत. आपण जेव्हा पैसे ट्रान्सफर करतो हे पण काय डिजिटल इंडिया, मग डिजिटल इंडिया या प्रोजेक्टनुसार मोदीजींनी काय केलं आहे की डिजिटलाइज केलं आहे. मनी ट्रान्सफर करण्यासाठी किंवा बँकिंग अकाउंट आपण ट्रान्सफर करतो, हे जे सगळे इक्विपमेंट यूज केले आहेत त्याच्यामध्ये काय ह्या डिजिटल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स यूज केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण आता डिजिटल म्हणजे ते जे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आहे ते कशा प्रकारे होतं, कॉम्प्युटर थ्रू त्याचं कसं कम्युनिकेशन केलं जातं, पुन्हा कुठले कुठले नंबर सिस्टीम्स आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत, याची इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. सो फर्स्ट इज signals. A signals can be defined as a physical quantity which contains some information and which is a function of the one or more independent variable. Signal म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन. सिग्नल्स काय, एक पर्टिक्युलर फिजिकल सबस्टन्स असेल त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्याचं काम कोण करतं, सिग्नल्स करतं. रेडिओ सिग्नल्स म्हणू शकता तुम्ही, किंवा तुमच्या मोबाईलची रेंज ही सुद्धा काय आहे, एक सिग्नल आहे. ती तुम्हाला एक म्हणजे विजिबिलिटी दाखवून देते की तुम्हाला पर्टिक्युलर रेंज आहे या एअरटेलची किंवा आयडियाची. मग ही काय झालं, एक सिग्नल झालं त्या पर्टिक्युलर कंपनीचं. सो सिग्नल्स म्हणजे काय, इट इज अ फिजिकल क्वांटिटी विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन अँड विच द फंक्शन ऑफ द वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल. त्यामध्ये बघा टाईप ऑफ सिग्नल्स आहेत, त्यात दोन टाईप आहेत. एक आहे ॲनालॉग सिग्नल आणि दुसरं आहे डिजिटल सिग्नल. सो पहिल्यांदा आपण बघूया ॲनालॉग सिग्नल. ॲनालॉग सिग्नल इज डिफाईन्ड ॲज अन सिग्नल हॅविंग अ कंटिन्युअस व्हॅल्यू. ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय, ज्या सिग्नलची कंटिन्यू व्हॅल्यू असते तो म्हणजे काय झाला, ॲनालॉग सिग्नल झाला. फॉर एक्झाम्पल दिलं तिथे टेम्परेचर जे सिग्नल आहे ते कंटिन्यू असतं, वरती खालती होऊ शकतं. प्रेशरचं सुद्धा काय आहे की सिग्नल आहे ते कंटिन्युअस आहे. साऊंडचा पण सिग्नल हा कंटिन्यू आहे. सो ॲनालॉग सिग्नलचे हे एक्झाम्पल्स आहेत. टेम्परेचर, प्रेशर, डिस्टन्ससुद्धा तुम्ही कंटिन्युअसली काउंट करू शकता. डिस्टन्स, ब्राईटनेस, तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेससुद्धा हे पण एक वेगळ्या प्रकारचं सिग्नल आहे आणि ते कंटिन्युअस सिग्नल आहे. देन पॉवर, करंट, हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते ॲनालॉग सिग्नलचे एक्झाम्पल्स आहेत. सो द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲनालॉग सिग्नल. तुम्ही यामध्ये दोन ग्राफ बघू शकता. यामध्ये काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे ॲनालॉग सिग्नलचं. पहिला जो ग्राफ आहे ते काय लिहिलं आहे, ॲम्प्लिफायर लिहिलेलं आहे, ॲम्प्लिट्यूड लिहिलेलं आहे, आणि ह्या साईडला काय आहे, टाईम्स आहे. ॲम्प्लिट्यूड होल्ड्समध्ये आहे, म्हणजे हे काय झाला, करंटचा जो ॲनालॉग सिग्नल आहे हा त्याचा ग्राफ आहे. आणि इथे सुद्धा व्होल्टेज अँड टाईम दिला आहे. हा पण तुम्ही व्होल्टेजचा ॲनालॉग सिग्नल आहे. सो अशा प्रकारे ॲनालॉग सिग्नलचे ग्राफ रिप्रेझेंटेशन करतात. देन नेक्स्ट इज डिजिटल सिग्नल. A digital signal is defined as a signals which have only a finite number of distinct values. Digital signals are not a continuous signal. They are discrete signals as shown in a figure. डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय
की ह्याची पर्टिक्युलर व्हॅल्यूज असते ती कंटिन्युअस नसते. डिस्ट्रिक्ट एक व्हॅल्यू क्रिएट केलेली असते, त्यानुसार त्याचे सिग्नल्स हे क्रिएट केले जातात. मागचे ॲनालॉगमध्ये काय आपण बघितले की कंटिन्युअस असतात. त्याचे कर्वसुद्धा तुम्ही बघू शकता. कर्व कसं आहे, कंटिन्यू आहे. सो आपण फाइंड आउट करताना कसं बघणार, ॲनालॉग सिग्नलचं काय असणार आहे, जो ग्राफ असणार आहे तो कंटिन्युअस असणार, म्हणजे तो काय झाला ॲनालॉग सिग्नल. अँड डिजिटल सिग्नल्समध्ये काय आहे की त्याला कंटिन्युअस रिप्रेझेंटेशन असल्यामुळे सिक्वेन्शियल तो डिस्क्रीट व्हॅल्यूज अशा त्याचे रिप्रेझेंट दिलेल्या असतील त्याप्रमाणे तो ग्राफ डिनोट केला जातो डिजिटल सिग्नल्समध्ये. त्यामध्ये 3 टाईपचे सिग्नल्स आहेत डिजिटल्समध्ये. पहिला आहे बायनरी सिग्नल, दुसरं आहे ऑक्टल सिग्नल अँड तिसरं आहे हेक्साडेसिमल सिग्नल. बायनरी सिग्नल, इफ द डिजिटल सिग्नल हॅज अँड ओनली 2 डिस्टिंक्ट व्हॅल्यू 0 अँड 1. बायनरी म्हणजे काय, बायनरी मीन्स 2. मग ज्या डिजिटल सिग्नल्सचे ओनली 2 व्हॅल्यूज असतात 0 अँड 1 त्याला काय बोललं जातं, बायनरी सिग्नल्स बोललं जातं. आणि बायनरी सिग्नल कसं रिप्रेझेंट करतं ते ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता. जेव्हा 1 असेल त्यावेळी ग्राफ तुमचं वरती आहे, जेव्हा 0 असेल तेव्हा खाली आहे. इथे कंटिन्यू 1 आहे सो ग्राफ वरती आहे, अँड 0 आहे तो खाली आहे. सो अशा प्रकारे बायनरी सिग्नल असते. बायनरी सिग्नल मीन्स वॉट, त्याच्या फक्त 2च व्हॅल्यू असतात डिस्टिंक्ट व्हॅल्यू, त्या म्हणजे 0 अँड 1. Then next is octal signal. A digital signals having an 8 digits values which is called as octal signal. 8 पुढे आपल्याला शिकायचं आहेत नंबरिंग सिस्टम्समध्ये. ऑक्टल म्हणजे काय, हेक्साडेसिमलमध्ये काय, ऑक्टल म्हणजे काय, ऑक्ट म्हणजे काय 8. सो डिजिटल सिग्नल्स हॅव्हिंग 8 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज, म्हणजे ज्याच्या 8 व्हॅल्यूज असतील तो म्हणजे काय ऑक्टल सिग्नल म्हणून ओळखला जातो. अँड हेक्साडेसिमल सिग्नल, डिजिटल सिग्नल्स हॅव्हिंग अ 16 डिस्टिंक्ट व्हॅल्यू विच इज कॉल्ड ॲज अन हेक्साडेसिमल सिग्नल. म्हणजे हेक्साडेसिमल सिग्नल कसं फाइंड आउट करायचं, ज्याच्या 16 डिस्टिंक्ट व्हॅल्यू असतील ते म्हणजे काय झालं हेक्साडेसिमल. सो बायनरीमध्ये काय असतात 2 व्हॅल्यू असतात, ऑक्टलमध्ये 8 असतात आणि हेक्साडेसिमलमध्ये 16 असतात. सो अशा प्रकारे डिजिटल सिग्नलचे 3 टाईप्स तुम्ही बघितले. सो द नेक्स्ट, सिस्टीम ऑर सर्किट. A system or circuit is defined as an physical devices or the group of the devices or the algorithm which performs a required operation on a single applied at its input. सिस्टीम किंवा सर्किट म्हणजे काय, एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ डिव्हायसेस असणार आहे आणि त्याला तुम्ही आउटपुट दिल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन परफॉर्म करून ते तुम्हाला इनपुट देणार आहे, ते म्हणजे काय झालं सिस्टीम झालं किंवा सर्किट झालं. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉम्प्युटर म्हणू शकता, कॉम्प्युटर एक सर्किट म्हणू शकता. त्याच्यामध्ये काय ग्रुप ऑफ सर्किट्स असतात, कंपोनंट असतात. कॉम्प्युटर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येणार, CPU येणार, मॉनिटर येणार, कीबोर्ड येणार, माऊस येणार. मग हे काय झालं, वेगवेगळे डिव्हायसेस झाले आणि ते कनेक्ट करून त्याच्यानंतर तुम्ही काय करता, फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला सपोज वर्ड फाईल टाईप करायचे, तर तुम्ही कीबोर्ड थ्रू स्क्रीनवरती टाईप करता आणि नंतर त्याची प्रिंट देता. मग तुम्ही जे टाईप केलं आहे ते प्रिंट करून तुमच्याकडे आउटपुट ॲज अ आउटपुट तुम्हाला हार्ड कॉपी आली त्याची. मग हे काय झालं, हे सर्किट झालं. मग कॉम्प्युटर हा एक सर्किट आहे किंवा सिस्टीम आहे, म्हणजे काय तो ग्रुप ऑफ डिव्हायसेस आहे आणि त्याच्याला थ्रू तुम्ही त्याला आउटपुट देता आणि त्याचं तुम्ही इनपुट देत आहे आणि त्याचं तुम्हाला आउटपुट मिळतं आहे. मग सिस्टीम कसं वर्क करतं ते समजलं असेल. देन सिस्टीम चे 2 प्रकार आहेत, एक आहे ॲनालॉग सिस्टीम आणि दुसरं आहे डिजिटल सिस्टीम. जसे आपण बघितले सिग्नल्सचे 2 टाईप्स आहेत, ॲनालॉग सिग्नल्स अँड डिजिटल सिग्नल. सेम वे सर्किट्सचे किंवा सिस्टीमचे सुद्धा 2 टाईप्स आहेत, ॲनालॉग सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम. ठीक आहे. सो फर्स्ट पार्ट आपण बघूया, ॲनालॉग सिस्टीम. ॲनालॉगस सिस्टीम प्रोसेस अँड ॲनालॉग सिग्नल विच कॅन टेक्स एनी व्हॅल्यू विथ इन अ रेंज. ॲनालॉग सिग्नल्समध्ये काय आपण बघितलं की कंटिन्यूस व्हॅल्यू असतात, त्या म्हणजे काय आपला ॲनालॉग सिग्नल. सो एक्झाम्पल आहे ॲन ऑडिओ ॲम्प्लिफायर इज ॲन एक्झाम्पल ऑफ द ॲनालॉगस सिग्नल. ऑडिओ ॲम्प्लिफायरमध्ये आपला जे सिग्नल्स असणार ते कसे असणार, साऊंड आपण बघितलं, साऊंड सिग्नल्स जे असणार आहेत ते ऑडिओ ॲम्प्लिफायरमध्ये प्रोड्यूस केले जाणार आणि अशा प्रकारचे जे सिग्नल्स आहेत ते कंटिन्यू विथ इन रेंजमध्ये घेऊन ती प्रोसेस करण्याचं काम कोण करतं, ॲनालॉगस सिस्टम.
म्हणजे ॲनालॉग सिस्टीम जी आहे ते फक्त ॲनालॉग सिग्नलच ऑक्युपाय करून किंवा कॅप्चर करून त्याच्यामध्ये प्रोसेस करून त्यानंतर त्याचा आउटपुट शो करतं. फॉर एक्झाम्पल म्हटले ऑडिओ ॲम्प्लिफायर, तुम्ही रेडिओ म्हणू शकता, टी व्हीसुद्धा म्हणू शकता. मग याच्यामध्ये काही तुम्ही ॲनालॉगचे जे सिग्नल्स आहेत तेच त्याला प्रोव्हाइड्स करायचे असतात. देन नेक्स्ट इज डिजिटल सिस्टम. डिजिटल सिस्टम म्हणजे काय? ॲज अ सिस्टीम विच द प्रोसेस ऑर वर्क्स ऑन अ डिजिटल सिग्नल्स. डिजिटल सिग्नल्स म्हणजे आपण बघितले डिजिटल सिग्नल्स काय केले जातात, जेवढे नंबर ऑफ बिट्स असतात त्याप्रमाणे डिजिटल सिग्नल वर्कआउट करतात. इन अ इनपुट सिग्नल टू द डिजिटल सिस्टम इज अ डिजिटल अँड इट्स आउटपुट सिग्नल इज ऑल्सो अ डिजिटल. डिजिटल सिग्नलमध्ये जर तुम्ही इनपुट डिजिटल दिलं तर त्याचं आउटपुटसुद्धा डिजिटलमध्ये तुम्हाला मिळू शकतं. सो तुम्ही प्रोसेस बघू शकता, इथे बघा डिजिटल इनपुट दिलेलं आहे, हे डिजिटल सर्किट आहे आणि त्याचं आउटपुटसुद्धा डिजिटलमध्येच मिळतं आहे. अशा प्रकारे डिजिटल सिस्टीम वर्कआउट होते. त्यामध्ये तुम्ही इनपुट सिग्नल देऊ शकता डिजिटल सर्किटमध्ये आणि त्याचं आउटपुटसुद्धा डिजिटल सर्किटमध्ये तुम्हाला मिळेल. देन नेक्स्ट पॉईंट इज ॲडव्हान्टेज ऑफ द डिजिटल सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आर रिलेटिव्हली इझी टू डिझाईन. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय होतं की सिस्टीममध्ये काय होतं की त्याचं डेव्हलपमेंट आहे किंवा सर्किट डिझाईन करण्याची जी प्रोसिजर आहे ती खूप इझी आहे आणि लगेचच्या लगेच ती वर्कआउट होते. देन नेक्स्ट इज इट हॅज ॲन हायर प्रिसाईज रेट इन टर्म्स ऑफ ॲक्युरसी ॲज कम्पेअर टू ॲनालॉग सिस्टीम. डिजिटल सिस्टीमची जी ॲक्युरसी पॉईंट आहे हा जास्त आहे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला जे आउटपुट आहे ते डिजिटल सिस्टीममध्ये मिळतं. देन ट्रान्समिशन सिग्नल्स आर नॉट लॉस ओव्हर अ लाँग डिस्टन्स. ॲनालॉग सिग्नल्समध्ये काय होतं, ॲनालॉगमध्ये तुम्ही बघू शकता की टेम्परेचर काउंट किंवा तुम्ही साऊंडचं पण घेऊ शकता. काय काय वेळेला काय होतं की व्यवस्थितपणे जर तुम्हाला रेंज नसेल तर तुम्हाला साऊंड ऐकायला येत नाही किंवा रेंज इश्यू झाला किंवा वायफायचं नेटवर्क जर नसेल तर तुमचं नेटसुद्धा व्यवस्थित प्रॉपर चालत नाही. मग हा प्रॉब्लेम कुठे होतो, ॲनालॉग सर्किटमध्ये होतो. सो डिजिटल सिस्टीममध्ये काय असतं, जे कनेक्शन असतं ते वायर थ्रू असल्यामुळे लाँग डिस्टन्सच्या टायमिंगला लॉस होण्याची शक्यता कमी असते डिजिटल सिस्टीममध्ये. देन डिजिटल सिग्नल्स कॅन बी स्टोअर इझिली. डिजिटल सिग्नल्स स्टोअर करून ठेवण्याचे जी प्रोसिजर आहे ती खूप इझी आहे अँड मोर इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू ॲनालॉग सिग्नल्स. सो अशा प्रकारे ॲडव्हान्टेजेस आहेत. आजच्या लेक्चरला आपण काय काय शिकलो, फर्स्ट बघितलं आपण नंबर सिस्टीम, त्यानंतर सिग्नल्स, टाईप ऑफ सिग्नल्स बघितले, त्यानंतर आपण बघितलं सर्किट म्हणजे काय आहे अँड त्यानंतर 2 टाईपचे सर्किट्स बघितले, ॲनालॉग सिस्टीम्स बघितली अँड डिजिटल सिस्टीम, अँड नंतर आपण डिजिटल सिस्टीमची ॲडव्हान्टेजेस बघितले. सो आज शिकवलेल्या पॉईंटमध्ये एखादा पॉईंट जर तुम्हाला क्लिअर झाला नसेल किंवा फास्ट होत असेल तर तुम्ही डायरेक्टली मला ग्रुपवरती मेसेज करून सांगू शकता. थँक्यू.